पालघर जिल्ह्यातील एका 20 वर्षीय मुलाने वडिलांकडून पैसे उकळण्यासाठीच कहरच केलाय। या मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा कट रचला। रविवारी 10 डिसेंबर रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वालीव पोलीस ठाण्यात वसईतील फादरवाडी भागातील रहिवाशाची तक्रार आली की त्यांचा मुलगा 7 डिसेंबर रोजी घराबाहेर गेला पण परत आलाच नाही। पोलिसांनी 8 डिसेंबर रोजी तो हरवल्याची नोंद केली। एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की तपासादरम्यान तक्रारदाराने सांगितलं की त्याला त्याचा मुलाचा फोन आला। मुलाने त्याच्या वडिलांना सांगितले की 3 लोकांनी त्याचं अपहरण केलंय, त्याला बंदिस्त केले आणि 30,000 रुपयांची खंडणी मागितली। नाही दिल्यास ते त्याला ठार मारतील। पेमेंटसाठी मुलाने वडिलांना QR कोडही पाठवला होता। पोलिसांनी 4 पथके तयार केली आणि त्यांनी वसई, विरार, नालासोपारा या ठिकाणी मुलाचा शोध घेतला। विविध सूत्रांवर काम केल्यानंतर पोलिसांनी शनिवारी वसई फाटा येथून या मुलाचा शोध घेतला। पोलिसांनी याची चौकशी केली असता त्याला वडिलांकडून पैसे हवे असल्याचे समोर आले। वडील मुलाला पैसे द्यायला तयार नव्हते म्हणून मुलाने हा कट रचला।